नमस्कार. पोलीस भरती 2024-25 ही निघालेली आहे आणि तिची फॉर्म भरण्याची जी अंतिम तारीख आहे ती 30 नोव्हेंबर 2025 आहे. तर हा व्हिडिओ त्या पोलीस भरती साठी जी तयारी करतात अशा सर्व उमेदवारांसाठी आहे. बऱ्याच उमेदवारांना भरतीबाबत जे नवीन उमेदवार असतात जे तयारी करतात त्यांना बरीचशी छोटी छोटी माहिती नसतात आणि त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागतो, त्यांना अपयश येते. तर आजचा हा व्हिडिओ जो आहे पोलीस भरतीकरिता लागणारी जी कागदपत्र आहेत त्या बाबतीत आहे. साध्या आणि सरळ सोप्या आणि भाषेमध्ये मी आपल्याला समजून सांगत आहे. तर जास्तीत जास्त जे पोलीस भरतीची तयारी करतात त्या गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तर पोलीस भरतीकरिता जी कागदपत्र लागतात ती सर्वप्रथम पोलीस भरतीसाठी जे शिक्षणाची अट आहे ती 12वी पास आहे. म्हणजे 12वीचे मार्कशिट किंवा 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट आपल्याला असणं गरजेचं आहे. तसंच मागील म्हणजे 10वीचं सुद्धा मार्कशीट ऑनलाईन फॉर्म भरण्या वेळेला पाहिजे आणि ते सुद्धा जवळ असायला पाहिजे. त्यानंतर आहे कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट जे कास्टमध्ये येतात, ओपनला तर लागणार नाही, परंतु जे कास्टमध्ये येतात त्यांना कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता आहे. त्यानंतर डोमेसियल सर्टिफिकेट, ज्याला महाराष्ट्राचा रहिवासी प्रमाणपत्र म्हणतो, ते सुद्धा असणे आवश्यक आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल गटात जे मोडतात त्यांना नॉन क्रिमिनलची आवश्यकता आहे. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन बाबतीत बरेचसे लोकांचे प्रश्न आहेत की ड्रायव्हिंग लायसन पाहिजे, मग फॉर्म भरता येणार की नाही येणार. तर बिलकुल फॉर्म भरता येणार. तुमची नियुक्ती झाल्यानंतर 2 वर्षानंतर आपल्याला ड्रायव्हिंग लायसन त्या ठिकाणी सादर करावे लागणार आहे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा MSCIT सर्टिफिकेट, हे मात्र आपल्याला असणे आवश्यक आहे. आपण जरी फॉर्म भरण्याच्या वेळी नाही वर ट्रिक केला आणि फॉर्म भरला, परंतु नियुक्तीच्या वेळी ज्यावेळी आपली नियुक्ती होईल त्यावेळी MSCIT सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्याला माघार यावं लागेल, आपल्याला रिजेक्ट करण्यात येईल. तसेच जे कोणी अपंग असतील, त्यानंतर भूकंपग्रस्त असतील, खेळाडू असतील, माजी सैनिक असतील, पोलीस पाल्य असतील, तशा प्रकारे त्यांचे सर्टिफिकेट त्या ठिकाणी असणे गरजेचे आहे. आता महत्त्वाचा मुद्दा काय आहे की बरेचसे विद्यार्थी काय करतात, यामध्ये गोंधळ करतात. म्हणजे कागदपत्र पोलीस भरती निघते आणि मग ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू होते आणि मग काही जे ज्यांना अनुभव नाही, ज्यांना माहिती नाही, ते मग कागदपत्र तयार करण्यासाठी सुरुवात करतात. पोलीस भरतीची ऑनलाईन प्रक्रिया चालू होते आणि नंतर मग ते कागदपत्रासाठी धावपळ करतात. तर तसं नाही. कागदपत्र हे पोलीस भरतीची ऑनलाईन प्रक्रिया चालू झाल्यानंतर जर तुम्ही काढत असाल तर मग फायदाच काय? पोलीस भरती देऊन फायदा नाही. कारण त्याच्यामध्ये जे कागदपत्र लागतात ते आपल्याला पोलीस भरतीच्या ऑनलाईन प्रक्रियेच्या अगोदर जी डेट दिली जाते त्या डेटच्या अगोदरचे कागदपत्र असणं आवश्यक आहे. नाहीतर मग आपण काय करतो, पोलीस भरती येते, शारीरिक चाचणी होते, मैदानी चाचणी होते आणि नंतर मग आपण कागदपत्र तयार करतो. ते चालत नाही. ज्या वेळेला कागदपत्र पाहिजे ते त्या तारखेच्या अगोदर, पोलीस भरती निघाच्या अगोदरची कागदपत्रे आपल्याकडे असणं आवश्यक आहे. तर नॉन क्रिमिनल सारखा विषय जो आहे, नॉन क्रिमिनल 3 वर्षासाठी असते. मग आपण वेळेत थोडी काढू, आपण त्याच्या अगोदर आपण सर्व कागदपत्र तयार ठेवून त्या भरतीला उतरलं पाहिजे. परिपूर्ण कागदपत्र तयार असले पाहिजे आणि नंतरच आपण त्या भरतीला उतरलं पाहिजे. नाहीतर मग काय, तिथे गेलं आणि तिथून एवढी मेहनत करा, प्रॅक्टिस करा आणि नंतर मग त्या ठिकाणी आपल्याला जर अपयश आलं तर मात्र आपली निराशा होते. म्हणून आपण सर्व कागदपत्र आपले योग्यरित्या भरती
निघायच्या अगोदर आपल्याकडे तयार असतीलच, तर अशांनी फॉर्म भरून आपला पोलीस भरतीसाठी आपण तयारी करावी आणि पोलीस भरती द्यावी. धन्यवाद.